उगाच आता खऱ्याचं कातडं पांघरून घेऊ नका. हे सगळं घडलं तिथे कोण होतं? तुमची नात ना. म्हणजे तिनेच फोटो काढलेले असणार की फोटो काढायला मजूर जाणार आहेत म्हणून म्हणतीये. कपटी मनानं आरोप फेटाळण्यापेक्षा खऱ्या मनानं आरोप स्वीकार करा. ही बातमी तुम्हीच मुद्दाम छापून आणले. हे पहा, मी कुठलीही बातमी छापून आणलेली नाही. तुमची शाळा पडली तेव्हा ती शाळा आम्हीच पडली अशी बोंबाबोंब तुमच्या नातीनच केली होती नाही का? मग आता आमची बदनामी होतीये म्हटल्यावर आम्ही तरी गप्प कसं बसायचं? हे बघा, आमची सावी तिथं होती हे बरोबर आहे, पण ती असं करणं शक्य नाही. आणि हे असं करून आम्हाला काय मिळणार आहे? विश्वास ठेवा, याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही. बाद झालं भाऊराव, मला अजून काहीच ऐकायचं नाही. आता लवकरच मी तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. भाऊ, काय झालं? कुणाचा फोन होता? दामिनी मुजुमदार. काय म्हणत होत्या त्या? त्यांचा असा गैरसमज आहे की ही बातमी आपण छापून आणल्या. अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत आपल्यावरती. अरे देवा, म्हणजे आपण आपली शाळा विकून त्यांच्याकडनं पैसे घ्यायचं राहिलं? आपणच त्यांना पैसे द्यायचे वय? हा, नशीबच खोटं या घरात. तरी मी सांगत होते त्यांच्या वाकड्यात शिरू नका म्हणून, पण माझं कोण ऐकते देवा? ते तुम्हाला तुमच्याच मनमान्या करायच्या असतात. आधीच ती शाळा विकली असते ना तर बरं झालं असतं, पण नाही, माझं नाही ऐकायचं तुम्हाला. दादा, तुमच्या संपादकांचं ऑफिस कुठे आहे? ऑफिस तिकडे आहे, पण साहेब थांबायला लागेल, मीटिंग सुरू आहे. अहो, काय झोपेत बातम्या छापता का हो तुम्ही? हा, ही बातमी 100% खरी आहे याचं काय प्रूफ आहे तुमच्याकडे? आणि अशी बातमी आणून कुणी दिली तुम्हाला? भाऊने इथं जमा केली ही माहिती. काय भाऊ? अहो, काय डोकं पिकं फिरलं का तुमचं? काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? अहो, भाऊ म्हणजे पत्रकार भाऊ जगदाळे असं मला म्हणायचं आहे. आणि त्यांच्या बातम्या 99% करेक्ट असतात. असतील, पण ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. कारण जिथं हे सगळं घडलं तिथं मी होते. आणि मी 99% नाही, 100% गॅरंटीने सांगते की धैर्य मुजुमदार दारू प्यायलेले नव्हते. हो, असेल ही, म्हणून तर आमच्या बातमी पुढे प्रश्नचिन्ह दिले. अहो, लोक बातमी वाचतील का तुमचं प्रश्नचिन्ह वाचतील? हा, त्या प्रश्नचिन्ह तिथनं काढा आणि तुमच्या पत्रकारितेच्या समोर लावा. म्हणे 99%. अहो, कळतंय का तुम्हाला? एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता फक्त व्हायरल होण्यासाठी तुम्ही ही बातमी छापली. अहो, तुमच्या या बेजबाबदारपणामुळे ना एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबाच्या इज्जतीची बदनामी होईल. कळतंय का तुम्हाला? ते काही नाही, जशी तुम्ही ही बातमी छापली ना तशी अजून एक बातमी छापायची. ही बातमी खोटी आहे आणि त्यासाठी आम्ही धैर्य मुजुमदारांची दिलगिरी व्यक्त करतो. अशी बातमी ठळक हेडलाईन मध्ये छापायची उद्या. आणि उद्या सकाळी पेपर उघडल्या उघडल्या मला जर ती बातमी दिसली नाही तर तुम्ही हे पत्रकारितेच्या नावाखाली जो खोटारडेपणा करता ना, अख्ख्या कोल्हापूरमध्ये व्हायरल करेल मी. कारण मी पण सोशल मीडियावर एक जेन्युइन चॅनल चालवते. कळलं? नाही मॅडम, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सावी, तू माझ्या बाजूने बोललीस हे ऐकून बरं वाटलं.
मी तुमच्या बाजूनी नाही बोलले, सत्याच्या बाजूनी बोलले. भाऊंनी आम्हाला तेच शिकवलं. हा पण तरी तर माझी बाजू मांडलीस त्याबद्दल थँक्यू. इट्स ओके. ऐक ना सावी, नाश्ता आपण एकत्र नाश्ता करायचा का? नाश्ता? नाही म्हणजे तुला वेळ असेल तर. नाही, ते माझे कोलॅबरेशनची कामं राहिलेत जरा, मला निघावं लागेल. अरे उरकले तुम्ही? हा मग विषय आहे काय? पण तू कुठं गायब झालतीस का? दारू पिऊन धैर्य मुजुमदार यांनी केली गरीब मजुरांना मारहाण. काय आहे? आणि कुठे गेलेलीस तू? या पेपरवाल्यांच्या ऑफिस मध्येच गेले होते. ही शपथ, एक नंबरच की. मग काय रिप्लाय दिला आपल्या हिरोनं? हिरो काय हिरो? हिरो हिरो काय नाहीये तो. सावे, तुमची मूवी ब्लॉकबस्टर होणार यात काही वादच नाही बघ. देखो वह आ गया. हीरो का नाम ले और हीरो हाजिर. जरा जास्तच बोलते असं नाही वाटत का तुला? असा लुक द्यायची काही गरज नाहीये. मी नाश्ता करायला आलो इथं. दादा